हिमालयामध्ये सोडलं होतं. हिमालयाला विचारलं कुठे येते, हिमालयानं सांगितलं मी गंगेमध्ये सोडलं होतं. गंगेला विचारलं कुठे येते, गंगेनं सांगितलं मी ते या वनामध्ये सरंड्याच्या वनस्पतीवर सोडलं होतं. आणि मग त्या बालका ते कार्तिकेय स्वामी भेटले. त्या कार्तिकेय स्वामींना घेऊन नंदिकेश्वर शिवलोकामध्ये कैलास पर्वतावर पोहोचले. पार्वती मातेला आपला मुलगा प्राप्त झाला. शिवजींना आपला स्वतः मुलगा प्राप्त झाला आणि त्याचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवलं. आणि हाच कार्तिक स्वामी हळूहळू हळूहळू मोठा व्हायला लागला. इकडे तारकासुराचा प्रचंड आणि दुराचार वाढत चाललेला होता, उन्मत्तपणा वाढत चाललेला होता. आणि म्हणून आता सगळे देवदेवता कार्तिक स्वामीला विनंती करतात की तुमच्या हातून त्याचा वध होणार आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याला काय करा, ठार करा. आणि म्हणून कार्तिकेय स्वामी त्या तारकासुराचा वध करण्याकरता सज्ज होत आहेत. आपली सर्व शिवगणांची सेना घेऊन ते तारकासुराला युद्ध करता आवाहन करतायत. दोघेही समोरासमोर येत आहेत आणि प्रचंड घनघोर असं युद्ध होत आहे. आणि त्या युद्धामध्ये कार्तिकेय स्वामीकडून तारकासुराचा वध होतो. त्याच वधाचं प्रतिकात्मक स्वरूप आपल्याला आज या धर्ममंडपामध्ये बघणार आहोत. ज्या कार्तिकेय स्वामींपासून त्या तारकासुराचा वध झाला, ज्या शिवजींच्या तेजापासून या कार्तिकेय स्वामींचा वध झाला, छान त्या शिवजींच्या भजनामध्ये आपण कार्तिकेय स्वामींचं त्या तारकासुराचं आगमन करूयात. आणि तो युद्धाचा प्रसंग 2 मिनिटं आपण प्रतिकात्मक स्वरूपाने आपण या ठिकाणी बघूयात. शिवजींचं 2 मिनिटं आपण सर्वांनी भजन करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. पहिल्यांदा तारकासुराला पाठवायचं. हर हर बोले नमः शिवाय, ओम शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. Shiva.